नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. चला, टिप नंबर पहिली. जर तुम्ही तूप हे विकत आणत असाल तर त्या लोकांसाठीची ही टिप आहे. घरी बनवत असाल तर ही टिप तुमच्यासाठी नाही आहे. बऱ्याचदा आपण तूप जे आहे विकत वेगवेगळ्या ब्रँडचे आणतो, पण खरंच हे तूप रिअल आहे का, भेसळयुक्त आहे की नाही हे तुम्ही कधी चेक केलं आहे का? तर कसं चेक करायचं चला बघूयात. आता बघा, तूप असो, डालडा असो किंवा तेलही असलं तरी ते पाण्यावरती तरंगतंच. आता आपण बघूयात की हे जे काही तूप आहे हे खरंच रिअल आहे की नाही. आता माझं जे काही तूप आहे ते घरीच बनवलेलं आहे, त्यामुळे हे रिअलच असणार आहे, पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता जर आपण हे थंड पाण्यात टाकलं तरीसुद्धा हे व्यवस्थितरित्या मिक्स होणार नाही, पण जर आपण गरम पाणी घेतलं तर हे मात्र यामध्ये वितळेल, पण पाण्याच्या वरती एक थर जमा होईल. जर अशा पद्धतीने असेल तर समजून घ्यायचं की हे तुमचं रिअल तूप आहे. पण गरम पाणी घेतलं तरीही ते जर व्यवस्थितरित्या मेल्ट होत नसेल किंवा जर त्या तुपामध्ये काही ॲडिशनल कलर्स वगैरे टाकले असेल आणि पाण्याचा कलर जर तुम्हाला थोडाफार त्या कलरसारखा दिसत असेल तर असं समजून घ्यायचं की तुमचं जे काही तूप आहे ते भेसळयुक्त आहे. आता याचे बरेच अजूनसुद्धा काही प्रमाण आहेत, असं मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. सो कधीही तूप घेत असताना ते चांगल्या ब्रँडचंच घ्यायला हवं आणि नक्की चेक करा. त्या तुपाचा स्मेलसुद्धा घेऊन बघा. कधी कधी असं होतं की तुपाचा स्मेल हा थोडाफार डालड्यासारखा सुद्धा येतो, त्यामुळे कधीही तूप घेत असताना ते नक्की चेक करा आणि चांगल्याच ब्रँडचं घ्या. चला, नंतरची टिप बघूयात. काय होतं ना, बऱ्याचदा आपण भाजी करायला घेतलं आणि भाजी परतायला लागलो किंवा भाजी आपण फिरवत असलो थोड्या थोड्या वेळाने ती शिजली नाही की नाही हे बघण्यासाठी, तर जो काही चम्मच आपण यूज करतो तो घेतो आणि डायरेक्ट गॅस ओट्यावरतीच ठेवतो. पण खरं म्हणायला गेलं तर हे बिलकुल चांगली सवय नाही आहे. एखादा आता वेगवेगळे असे टूल भेटतात, ते मोठे असे चमचे भेटतात त्यामध्ये ते ठेवायला, पण आपल्या सगळ्यांकडेच ते उपलब्ध असतं असं नाही. मग काय करू शकता तुम्ही, तुमच्या गॅसच्या बाजूला अशा पद्धतीने एक वाटी ठेवायची. पण आता ह्या वाटीमध्ये जर तो आपला पळी वगैरे किंवा चम्मच ठेवला तर तो असा खाली पडतो. मग आता याला आपण एक सोपी ट्रिकने नक्की स्टेबल करू शकतो. ते म्हणजे कसं, तर आपल्याला घ्यायचा आहे चिमटा जो आपण कपड्यासाठी यूज करतो आणि तो अशा पद्धतीने चमच्याच्या खालून लावायचा. तुम्ही बघणार की चमचा हा स्टेबल राहतो, वाटीसुद्धा जी आहे ती व्यवस्थित स्टेबल राहते. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गॅसच्या बाजूला अशी एक वाटी किंवा प्लेट नक्की ठेवा आणि चिमट्याचा असा वापर नक्की करून बघा. तुम्हाला ही टिप खूप कामी येईल. चला मंडळी, नंतरची टिप बघूयात. आता लसूण सोलण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. किती लवकर लसूण सोलता येईल याचे सुद्धा आपण बघितलेले आहेत. पण बऱ्याचदा असं होतं की ऐनवेळी आपल्याकडे ना लसूण सोललेलाच नसतो आणि बऱ्याचदा आपल्याला वेगवेगळ्या रेसिपीजसाठी तो हवा असतो आणि कधी कधी लसूण ना आपल्याला ग्रेट हवा असतो. मग जर आपल्याकडे लसूण हा सोललेला नसेल आणि तुम्हाला ग्रेटरने ग्रेट करायचं असेल तर काय करायचं, सालासकट तो ग्रेटरवरती अशा पद्धतीने जो आहे तो ग्रेट करून घ्यायचा. असा ग्रेट करून घेतला तर जे काही साल असतं ते वरच्यावर राहतं आणि जो पूर्ण लसूण आहे तो व्यवस्थितरित्या ग्रेट करून ग्रेटरच्या खाली पडतो. सो ही टिप नक्की आजमावून बघा. तुम्ही बघणार अगदी तुम्हाला लसूण सोलायचं सुद्धा गरज नाही, तुमचाच वेळ वाचणार आहे. पुन्हा सोला आणि ग्रेट करा असं करण्याची बिलकुल गरज नाही. बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे. लसूण खूप छान पद्धतीने ग्रेट झालेलं आहे. चला, नंतरची टिप बघूयात. खरं तर ही टिप कोणाला माहितीसुद्धा असेल, कोणाकोणाला माहिती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. बऱ्याचदा आपल्याला काही ग्रोसरी आणायची असेल तर आपण लिस्ट बनवतो, आपल्या घरच्या माणसांना पाठवत असतो असं आणा वगैरे, किंवा आता आजकाल आपण काय नोटबुकचा वापर करत नाही, नोट्समध्ये करतो. आणि बऱ्याचदा आपण असं करतो, वन टाईप करतो, मग डॉट देतो आणि मग बाकीचं जे काही समोर आपल्याला सामानायचं ते करतो. पण तसं करायचं नाही. वन करायचं, डॉट दाबायचा, एंटर दाबायचं आणि पुढे लिहायचं आणि मग खालचा जो काही ॲरो आहे तो दाबायचा. माझा आवाज ऐकण्यापेक्षा जर तुम्ही व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित हे समजून येईल. असं केल्यानं 1 2 3 4 5 6 असं जेवढं असेल ते आपोआप येतं आणि तुम्ही व्यवस्थितरित्या एक यादी तयार करू शकता. सो ही छोटी टिप मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी शेअर करत आहे. चला, नंतरची टिप बघूयात. आता आपल्याकडे कपडे भरपूर असतात, पण हे कपडे व्यवस्थितरित्या ठेवणं ही सुद्धा आपलीच एक जी आहे सवय असली पाहिजे किंवा ती गरजसुद्धा आहे. सो तुम्ही तुमच्या कुर्तीस अशा पद्धतीने नक्की व्यवस्थितरित्या फोल्ड करू शकता. काय करायचं, इकडे ही जी काही कुर्ती घेतली ती काय प्रेस नाही आहे, त्यामुळे इग्नोर करा. खालचा भाग जो आहे मी उलटी करून घेतली, म्हणजे वरचा भाग खाली केलेला आहे आणि मागच्या बाजूने असं अर्ध केलं आहे.
नंतर राईट साईडची जी काही बाही आहे ती अशा पद्धतीने दुमडली आहे आणि खाली आणली आहे आणि लेफ्ट साईडची सुद्धा. म्हणजे काय, आपली कुर्ती ही अर्धी आपण आधी करून घेतली आणि नंतर आपण त्याची जे काही बाह्या आहेत त्या फोल्ड केलेल्या आहेत मागच्या बाजूला. माझा आवाज ऐकण्याच्या पेक्षा तुम्ही जर व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित हे समजेल. या पद्धतीने बघू शकता तुम्ही आणि जर प्रेस केलेलं असेल ना तर खूप छान पद्धतीने हे दिसतं. आणि नंतर बस आपल्याला फक्त एक फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने. तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने कुर्तीची फोल्डिंग होते. जर त्याच्या खाली पॅन्ट असेल, ओढणी असेल तर ती तुम्ही याच्या आतमध्ये टाकू शकता, म्हणजे हे व्यवस्थितरित्या सिक्युअर होऊन जातं. सो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या कुर्तीची घडी नक्की करू शकता आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली ही ट्रिक. चला मंडळी, नंतरची टिप बघूयात. मी इकडे घेतलेला आहे खलबत्ता आणि त्यामध्ये टाकत आहे साधारणतः 1 चमचा साखर. आता ही प्रोसेस तुम्ही सेम मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता, पण 1 चम्मच साखरसाठी मिक्सर कशाला भरवावं म्हणून आपण आज मॉर्टर पेस्टलचाच वापर करतो, म्हणजेच खलबत्त्याचा वापर करत आहोत. आणि व्यवस्थितरित्या आपल्याला काही एकदम अशी पूड नाही हवी आहे, एकदम क्रिस्टल टाईप पाहिजे आणि व्यवस्थितरित्या हे बारीकसुद्धा होतं खलबत्त्यामध्ये. आता बघा, आपण आपल्या घरी ना पावडर शुगर म्हणजेच साखरेची पावडर ही करून ठेवलेली असते जर तुम्हाला बेकिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर. पण बऱ्याच जणींकडे हे नसतं, म्हणून मग तुम्ही त्यावेळेला ही ट्रिक आजमावू शकता. आता आपल्याला ही एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. साधारणतः पावडर शुगरसुद्धा 1 चमचा एवढी भरलेली आहे. जेवढी तुमची साखर भरणार आहे तेवढंच तुम्हाला आता बाकीचे इन्ग्रेडियंट यामध्ये टाकायचं आहे. जेवढी साखर आहे तेवढीच आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बोरिक पावडर. हो, बोरिक पावडर जर तुमच्याकडे नसेल तर याला कशाने रिप्लेस करू शकतो हे मी समोर सांगणार आहे. बोरिक पावडर साधारणतः आपण कॅरम वगैरे खेळण्यासाठी त्याचा वापर करायचो, कॅरमवरती टाकायचो. सो तीच पावडर आणि धान्यसुद्धा साठवण्यासाठी ह्या पावडरचा वापर केला जातो. सो ही पावडर तुम्हाला घ्यायची आहे. व्यवस्थितरित्या तुम्हाला हे मिक्स करायचे आहे. तुम्ही ही कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये नक्की साठवून ठेवू शकता. आणि आता बोरिक पावडरऐवजी तुम्ही काय घेऊ शकता तर ते म्हणजे सोडा. जो आपला खायचा सोडा आहे तो तुम्ही इकडे घेऊ शकता. बेकिंग सोडा आणि साखरचं प्रमाण. आता मला एक कमेंट आली होती की लाल मुंगळे झालेले आहेत, लाल मुंग्या झालेल्या आहेत आणि झुरळ तर आपल्या घरात असतातच असतात. सो या तिघांसाठीही हे मस्त एक पावडर तयार केलेली आहे. बऱ्याचदा आपल्या घरी लहान मुलं असेल तर आपण वेगवेगळे असे हॅक्स बघितले, पण त्यामध्ये लाडू करावं लागतात. सो लहान मुलं असले तर भीती वाटते. सो तुम्ही तुमच्या घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये ही पावडर टाकून ठेवू शकता. असं केल्याने तुमच्या घरामध्ये लाल मुंग्या होत नाही, मुंगळे होत नाही आणि झुरळसुद्धा होत नाही. एकदम सोपं आहे करायला. फक्त 2 वस्तू आहे ती म्हणजे पावडर शुगर आणि बोरिक पावडर. बोरिक पावडर नसेल तर सरळ सोडा घ्यायचा आहे. सो हे नक्की तयार करून बघा. चला नंतरची टिप बघूया. तर इकडे आपल्याला घ्यायचा आहे छोटा कापसाचा बोळा आणि लागणार आहे इकडे झेंडूबाम. झेंडूबाम ऐवजी तुम्ही व्हिक्ससुद्धा घेऊ शकता. आणि जर हे लहान मुलांना करत असणार तर तुम्हाला लहान मुलांचं व्हिक्स घ्यायचं आहे किंवा जे व्हिक्स आहे ते घेऊ शकता. एकदमच लहान असेल तर लहान मुलांचंच व्हिक्स घ्यायचं आहे. आपल्यासाठी मोठ्या माणसांसाठी झेंडूबाम ओके आहे. बऱ्याचदा काय होतं की आपला कान भरपूर ठणकायला लागतो आणि कानाच्या आजूबाजूची जागासुद्धा खूप पेन करायला लागते. मग आता अशा वेळेस आपल्याला दवाखान्यात जायचं म्हटलं तर आपण थोडं इग्नोरच करतो, पण दिवसभर आपण त्याच्यातच असतो. मग ही ठणक कमी करण्यासाठी अशा पद्धतीने झेंडूबाम लावला किंवा लहान मुलांसाठी जर तुम्ही बेबी व्हिक्स लावली तर जी काही ठणक असते ती पूर्ण जाते. आज काहीसं माझ्यासोबतही असंच झालं. जी काही ठणक होती ती खूप होती आणि हे केल्याने माझी जी काही कानाची ठणक आहे ती पूर्ण गेलेली आहे. सो या संपूर्ण टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. कोणती टिप सगळ्यात जास्त आवडली तीही सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून आणि शहरातून बघितला ते सुद्धा नक्की सांगा. सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय.